का म्हणता पोट्ट्यो, मी तुमचा क्रिएटिव्ह मूवी उचलो बा 5 वाजता. उठलं की झोप येत होती पण उठलो आणि ब्रश घेतला हातामध्ये. इकडे पाहिलं तर हा भाऊ उठला होता सकाळी 5 वाजता. त्यानंतर मग तयारी केली पटापट जेवण झालं. मग याला उठवलं, याची पण पश्चिम होती सच्याची. त्याला उठवलं, उठणं मी म्हणलं उठलं लवकर, तुला पण पश्चिम जायचं. त्यानंतर मग आरशामध्ये पाहिलं थोडं डोक्यावर की आपल्या केस आहे नाही जास्त, बघितलं थोडं डोक्यावर. त्यानंतर मग शूज टाकले, पहिले मोजे टाकले, त्यानंतर शूज टाकले. त्यानंतर मग हा झोपला होता, मग परत याला उठवलं. उठणं मी म्हणलं टाईम झालं ना, नाही जातात नाही का म्हणलं कंपनीत. मग हा उठला, नंतर गेलो मग मी खाली. खाली जाऊन गाडी पाहिली, गाडी लई खराब होती. गाडी पुसली साईड उडून. त्यानंतर मग गाडी लावली चाबी करून गाडी गेली चालू करून. मग काय पीक मारली समोर. एक माणूस उभा होता, त्याला म्हणलं हो दादा साईडला म्हणलं. त्यानंतर गाडी चालू केली, परत चाललो आपलं मुलीमध्ये. थोड्या समोर गेलं थोडं पाणी होतं, गाडी आरामानं चालवली. त्यानंतर मग समोर काळा कुत्रा नव्हता, सगळे झोपली होती एवढ्या सकाळी. मग फोन घेतला हातामध्ये, थोडं खाली केला कॅमेरा. त्यानंतर पाहिलं समोर काळं कुत्रं नव्हतं. त्यानंतर मग आलो यशिन चौकला आल्याने पाहिलं तर मग हा चौक डेंजर आहे, इथं कुठून गाड्या त्याच्या चौक्यामधून. त्यानंतर आलो यशिन चौकच्या अलीकडं, तिथं आहे आय लव्ह कारगाव. हे कारेगाव चौकातला मेन चौक आहे. त्यानंतर मग थोडा समोर आल्यावर इथं आहे बस स्टॉप. इथे सगळे फशीला जाणारे लोक असते ते बघा उभे तिथं. त्यानंतर आलो कंपनीच्या रोडनं. हा रोड रात्री लई भारी दिसते, येताना जाताना पण लई भारी दिसते रोड. त्यानंतर मग थोडा समोर गेलो, थोडा समोर अजून लई अंधार होता, लेट चालू होते सगळे. त्यानंतर मग कंपनीची सुट्टी झाली, मग परत वापस आलो रस्त्यानी. त्यानंतर मग गाडी चालवता इकडे साईडला कॅमेरा गेला. समोर बघतो, समोर ऑफिस होतं स्टाफचा मोठा, सगळे स्टाफ लोक राहायचे. त्यानंतर रूमवर आलो, मग बनवला पास्ता मी नाही बनवला, हे आमचे शेफ आहे गौरव शेठ, यांनी पास्ता बनवला. त्यानंतर मग आले 3:30 वाजता सचिन शेठ, हे आमचे रूमचे अधिकारी सगळे, यांचा फायनान्स हे बघते आमचं. मग त्यांनी रूमची डिझाईन बघितली, ते म्हणले थोडा स्वच्छ करावं लागते म्हणे. स्वच्छ केलं. मग मी गेलो राजनगावले. हे माझ्या रूमजवळ 2 पोट्ट्या गेल्या इकडे. हे माझ्या शेजारची मावशी माझा व्हिडिओ काढ म्हणे. मग काढला मी मंदिराचा फोटो, व्हिडिओ काढला मंदिराचा. त्यानंतर साईडला रोडनं मी दाखवलं, इकडे लई गाड्या इकडे तिकडे. मग गेलो मी मंदिराच्या अलीकडून, मग तिकडून काढला थोडा व्हिडिओ. हे माझ्या रूमवरच्या मावशी आले इकडे साईडले, आम्हाला जाऊ दे म्हणजे तिकडे समोर. मग हे आमच्या मावशी चालल्या होत्या साईडनं मंदिराकडे आतमध्ये. मग गेलो मंदिराच्या पार्किंगमध्ये जाऊन पाहिलं तर इकडे एक गाडी लागली होती. इकडून लई लोक होते मंदिरामध्ये यासाठी. त्यानंतर गेलो मध्ये, मग गाडी लागते तिथं पार्किंगमध्ये. इकडे पण गाडी होती, आतमध्ये गेलो थोडं, ते झालं. मग आलो रूमवरती. मग रूम आल्यावर मग केला तेच रोजचं काम आपलं, चपात्या पटापट टाकल्या चपात्या. तिच्या म्हणल्या भूक लागली म्हणजे लवकर टाकून चपात्या, ते झालं. मग आला सच्याला फोन तिच्या मैत्रिणीचा. मग ते तिच्यासोबत कॉलवर बोलत होता, असं तिकडे होय ते होय नाही. त्याला हात हलवलं सांगत होता, काय म्हणत होतं. मग ते बोलत बसले तिकडे. मग मी म्हणलं त्याला जेवण करायचं आहे, म्हणलं लवकर बोल, म्हणलं काय बोलायचं ते. त्यानं म्हणलं ते इकडे तिकडे नाही बोलून सांगू राहिलं त्याला सोनं म्हणजे. त्यानंतर म्हणलं त्याला चालला बा जेवण करून, लई भूक लागली म्हणलं. भाऊ इकडे येऊन पण चालू झाला असं तसं म्हणजे म्हणलं हाय जेवतो म्हणजे जेवण नाही. मग त्यानं चपाती कांदा, चपाती 1 नंबर क्वांटिटी बघा 1 नंबर, लाईक करा. त्यानंतर त्यानं चपात्या दाखवल्या, यावंच लागते. त्यानंतर त्यानं मग चपात्या, मग भाजी बघा कशी केली, दाल फ्राय. दालने टाकायचा मसाला टाकायचा, झाली दाल फ्राय. चला मित्रांनो, भेटू तुझ्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद महाराष्ट्र. भेटू तुझ्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, फॉलो करा. जय महाराष्ट्र.